विद्यार्थी मित्र नमस्कार. मी स्वामी एम एस सहाय्यक शिक्षक शिरोली हायस्कूल शिरोली पुलाची स्वामी ऑनलाईन एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. इयत्ता 10वी विषय इतिहास या अंतर्गत आज आपण खेळ आणि इतिहास या पाठाविषयीची माहिती घेणार आहोत. विद्यार्थी मित्र, यापूर्वीच्या पाठातून आपण भारतीय कलांचा इतिहास, प्रसारमाध्यमांचा इतिहास, मनोरंजनाच्या माध्यमांचा इतिहास अभ्यासला असेल आणि यावरून आपल्या एक लक्षात आलं असेल की या सर्व क्षेत्रांचा स्वतःचा एक इतिहास आहे. इतिहास हा विषय सर्व क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. इतिहासाची व्याप्ती वाढली आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. तर आज आपण आपल्या आवडीचा विषय तो म्हणजे खेळ, तर या खेळाविषयीचा इतिहास आज आपण समजून घेणार आहोत. खेळ आणि इतिहास या पाठातून आपण खेळाचं महत्त्व, खेळाचे प्रकार, खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण, खेळाचं साहित्य आणि खेळणी आणि इतिहास, खेळणी, साहित्य आणि चित्रपट, खेळातून निर्माण होणाऱ्या व्यावसायिक संधी याविषयीचा सविस्तर आज आपण अभ्यास करणार आहोत. पूर्वी मनोरंजन हाच खेळाचा उद्देश होता. खेळातून मनोरंजन तर होतंच, पण त्याचबरोबर शारीरिक व्यायामही होतो. आणि म्हणून आपल्या खेळाची व्याख्या अशी करता येईल की खेळ म्हणजे मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणतीही कृती होय. खेळणं ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पूर्वीपासूनच मानव खेळ खेळत आहे. खेळाचा इतिहासही माणसाच्या उत्क्रांती इतकाच जुना आहे. सुरुवातीच्या काळात शिकार करणं हा मानवाच्या उदरनिर्वाहाचा मार्ग असला तरी पुढे तो खेळ हा मनोरंजनाचा एक भाग बनला. मानवाच्या प्रारंभीच्या काळामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळले जात. भारतातील प्राचीन साहित्यामध्ये आणि महाकाव्यातून, मग रामायण असेल, महाभारत असेल, यामधून आपल्याला द्यूत, कुस्ती, रथांच्या आणि घोड्यांच्या शर्यती, बुद्धिबळ या खेळाचा उल्लेख आढळतो. तुम्हाला माहीत आहे का, प्राचीन ग्रीक संस्कृतीमध्ये खेळाला महत्त्व होतं. खेळ आणि ग्रीक लोक यांचं एक जवळचं नातं आहे. खेळांना नियमाच्या चौकटीत आणि सुसंघटित स्वरूप देण्याचं काम या ग्रीकांनी केलं. ग्रीकांनी धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध असे सामने त्यांनी सुरू केले. प्राचीन ऑलिम्पिक ही खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीक शहरात घेतली जात असे. या स्पर्धेत भाग घेणं, विजय संपादन करणं मानाचं समजलं जातं. आजही ऑलिम्पिक पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना मानाचे स्थान असते. ऑलिम्पिक खेळाचा इतिहास फार जुना आहे. प्राचीन ग्रीस देशामध्ये अनेक प्रजासत्ताक राज्य होती, राजेशाही असणारी राज्य होती. यांच्यामध्ये सतत लढाया होत असत. परंतु दर 4 वर्षांनी लढाया थांबवून या सर्व राज्यातील खेळाडू ऑलिम्पिया येथे एकत्र येत. मैत्री, शांतता आणि सद्भावना यांचे खेळ म्हणजे प्रतीक होतं. या खेळात धावणे, थाळीफेक, रथांच्या व घोड्यांच्या शर्यती, कुस्ती, मुष्टियुद्ध इत्यादी सामने होते. त्यानंतर प्रत्येक 4 वर्षांनी हे खेळाचे सामने घेतले गेले. 1896 अथेन्समध्ये खऱ्या अर्थानं खेळ सुरू झाले. 1948 पॅराऑलिम्पिक सुरू केलं. ऑलिम्पिक खेळात भाग घेऊन विजय मिळवणं हे खेळाडू आणि देशासाठी मानाचं समजलं जातं. 2016 ऑलिम्पिक स्पर्धा ब्राझीलमधील रिओ येथे झाली होती. 2020 साली जपानमधील टोकियो येथे ही ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती, परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आपल्याला माहिती आहे का, विष्णुभट गोडसे यांच्या माझा प्रवास या पुस्तकात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनाही मल्लखांबाशी कसरत करण्याची, घोड्यावर, हत्तीवर बसून फेरफटका मारत त्या असा उल्लेख त्यांच्या त्या पुस्तकामध्ये आढळतो. सोमेश्वर चालुक्याने सन 1135 लिहिलेल्या मानसोल्लास या ग्रंथात मल्लखांब खेळाचं वर्णन आढळतं. ओडिशा राज्यातील प्रसिद्ध जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराजवळ 15व्या शतकात जगन्नाथ वल्लभ आखाडा सुरू झाला. येथे स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंश परंपरेने सुरू आहे. महाराष्ट्रात या खेळाची नोंद पेशवे कालावधीनंतर मोठ्या प्रमाणात आढळते. तुम्हाला हेही माहीत असणं आवश्यक आहे की कुस्ती आणि इतर खेळांचं प्रशिक्षण देण्यासाठी भारतात काही संस्था आहेत. यामध्ये वडोदरा या ठिकाणी पहिलवान जुम्मादादा आणि माणिकराव यांची व्यायामशाळा, पतियाळा या ठिकाणी क्रीडा विद्यापीठ आहे, गांधीनगर या ठिकाणी स्वर्णिम गुजरात स्पोर्ट्स विद्यापीठ आहे,
कोल्हापूर या ठिकाणी खासबाग आणि मोतीबाग तालीम आहे. खासबाग कोल्हापूरमधील कुस्तीचे मैदान आहे. मोतीबाग ही कुस्तीचे सराव आणि व्यायामासाठीची एक तालीम आहे. राजश्री शाहू महाराज यांना रोममधील ऑलिम्पिकचे स्टेडियम आणि ओपन थिएटर पाहिल्यानंतर कोल्हापुरात कुस्ती मैदान साकारण्याची कल्पना सुचली. मिरजकर तिकटी कोल्हापूर येथे इसवी सन 1907 साली हा कुस्ती आखाडा बांधण्यास सुरुवात झाली. इसवी सन 1912मध्ये हा आखाडा बांधून पूर्ण झाला. या कुस्ती मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे या मैदानात कोणत्याही ठिकाणी बसलं तरी प्रत्येकाला कुस्ती दिसते. अमरावती या ठिकाणी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आहे. पुणे बालेवाडी या ठिकाणी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4ला लागूनच हे स्टेडियम आहे. 1994 सालच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसाठी बांधल्या गेलेल्या या बहुउपयोगी संकुलामध्ये 2008 सालच्या कॉमनवेल्थ युवा स्पर्धा खेळवण्यात आल्या होत्या. बालेवाडी संकुलात 20,000 आसन क्षमतेचं प्रमुख ॲथलेटिक्स स्टेडियम आहे. जलतरण केंद्र आहे, बॅडमिंटन हॉल आहेत, टेनिस कोर्ट आहे, बास्केटबॉल आणि व्हॉलीबॉल कोर्ट, बॉक्सिंग, कुस्ती मैदान इथे अनेक खेळांच्या सुविधा इथं आहेत. आपण खेळ का खेळतो किंवा या खेळाचं महत्त्व काय हे बघू. 1. खेळामुळं जीवनातील व्यथा आणि चिंता विसरायला होतात. मनाला विरंगुळा मिळतो. खेळामुळं मन ताजेतवानं होतं. मैदानी कसरतीच्या खेळामुळं शारीरिक हालचाली होऊन चांगला व्यायाम होतो. खेळामुळं शरीर काटक आणि बळकट होतं. खेळामुळं मनोधैर्य, चिकाटी, खिलाडूपणा या गुणांची वाढ होते. सांघिक खेळामुळं सहकार्य, संघभावना वाढीस लागते. सांघिक खेळामुळं नेतृत्व गुणाचा सुद्धा विकास होतो. खेळाचे काही प्रकार आहेत. खेळाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक बैठे खेळ, दुसरा मैदानी खेळ. आपल्याला बैठे खेळ आणि मैदानी खेळ यातला फरक सांगता आला पाहिजे. बैठे खेळ याबद्दल आपण माहिती घेऊ. बैठे खेळ हे बसून खेळायचे खेळ असतात. उदाहरणार्थ बुद्धिबळ, पत्ते, सोंगट्या, कॅरम, काचकवड्या, सागरगोटे, भातुकली हे सुद्धा बैठे खेळच आहे. सागरगोटे आणि भातुकली ही खेळ शक्यतो मुली खेळतात. भातुकली खेळामध्ये घरातील सर्वजण सामील होऊ शकतात. भातुकलीमध्ये घरातील आणि स्वयंपाकघरातील वस्तूंची वास्तववादी नमुने असतात. या खेळात घरगुती कामे केली जातात. भातुकली म्हणजे सुमारे 400 ते 500 वर्षापूर्वी तरुणी मुलींना खेळाच्या माध्यमातून घरगुती व्यवस्थापन विधी आणि परंपरा शिकवण्यासाठी एक पद्धत म्हणून भातुकलीची रचना करण्यात आली. भातुकलीचा उल्लेख आपल्याला 12व्या शतकातील मराठी संत कवी ज्ञानेश्वरीने लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या पुस्तकात पाहायला मिळतो. भावला भावलीचं लग्न हा एक कौटुंबिक आनंदाचा सोहळा भातुकली खेळाचा एक विशेष भाग असतो. आपण आता मैदानी खेळाविषयी माहिती घेऊ. मैदानी खेळ खेळण्यासाठी मैदानाची आवश्यकता असते. मैदानी खेळामध्ये सुद्धा देशी आणि विदेशी असे प्रकार पाडता येतात. देशी खेळामध्ये लंगडी, कबड्डी, आट्यापाट्या, खो खो, गोट्या, लगोरी, विटीदांडू, भिंगऱ्या, भोरे, फुगडी, झिम्मा इत्यादींचा समावेश होतो. विदेशी खेळामध्ये बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, गोल्फ, पोलो, बॉक्सिंग, व्हॉलीबॉल, सायकल स्पर्धा इत्यादींचा समावेश होतो. मैदानी खेळामध्ये धावण्याच्या शर्यती याच्यामध्ये 100 मीटर धावणं, 200 मीटर धावणं, मॅरेथॉन याच्यामध्ये अर्ध मॅरेथॉन असते आणि अडथळ्यांच्या शर्यती यांचासुद्धा समावेश होतो. मैदानी खेळामध्ये आपल्याला काही खेळांचे विभागणी किंवा वर्गवारी असेही करता येईल. एक शारीरिक कौशल्यावरती आधारित खेळ, दुसरा शारीरिक कसरतीचे खेळ, 3 साहसी खेळ आणि 4 साहसी व रोमांचकारी खेळ यांचा समावेश आपल्याला करता येईल. शारीरिक कौशल्यावरती आधारित जे खेळ आहेत त्याच्यामध्ये 100 मीटर धावणं, 200 मीटर धावणं, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, पोहणे, लांब उडी, उंच उडी, नौकानयन इत्यादींचा समावेश होतो. शारीरिक कसरतीच्या खेळामध्ये मल्लखांब, दोरीवरचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक यांचा समावेश होतो. साहसी खेळामध्ये स्केटिंग, स्कीइंग, घसरणाऱ्या शर्यती किंवा आईस हॉकी यांचा समावेश होतो. साहसी आणि रोमांचकारी खेळामध्ये आपल्याला प्रस्तरारोहण, ग्लायडिंग, मोटारसायकल, मोटार कार इत्यादींचा समावेश होतो. आपल्याला
काही प्रसिद्ध खेळाडूंची नावे सांगता येतील का? बरोबर. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कुस्तीपटू खाशबा जाधव, मारुती माने, धावपटू पी.टी. उषा अशा विविध खेळातील उल्लेखनीय खेळाडूंची यादी करा आणि त्यांच्या जीवनाविषयीची माहिती मिळवा. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, कुस्तीपटू खाशबा जाधव यांच्याविषयीची माहिती आपण मिळवा. आपल्याला माहिती आहे का, खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. खाशाबा हा ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचा सर्वात लहान म्हणजे 5 क्रमांकाचा मुलगा होता. त्यांचे वडील कुस्ती खेळाचे वस्ताद होते. ते त्याला त्याच्या वयाच्या 5व्या वर्षापासूनच मार्गदर्शन करत होते. त्याने सन 1940 ते 47 दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूलमधून आपलं शिक्षण पूर्ण करून उर्वरित जीवन कुस्तीकडेच त्यानं वळवलं आणि त्या खेळातच त्यानं मन रमवलं. कुस्तीच्या खेळात त्याची ख्याती होती. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू होते. रिस गार्डनर या ब्रिटिश कोचने त्याला 1948चं ऑलिम्पिक पूर्वीचं मार्गदर्शन केलं. सन 1948मध्ये जेव्हा लंडन ऑलिम्पिकसाठी फ्लायवेट गटासाठी खाशबांची निवड झाली तेव्हा ते 6व्या क्रमांकावर होते. या क्रमांकापर्यंत पोहोचणारे भारत देशातील ते एकमेव खेळाडू होते. खाशाबा कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालयात शिकत होता. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खडेकर यांनी आपला विद्यार्थी ऑलिम्पिकला जातो या आनंदानं स्वतःचं घर कोल्हापूर येथील मराठा बँकेकडे गहाण ठेवून त्याला ₹7,000 दिले. पुढील सन 1952 सालच्या हेलसिंकी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये फ्रीस्टाईल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकलं. खेळाचे प्रकार पाहिल्यानंतर आपण खेळाच्या स्पर्धा पाहूया. गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाच्या स्पर्धा घेतल्या जातात. यामध्ये ऑलिम्पिक आहे, एशियाड आहे, दिव्यांगांचा ऑलिम्पिक आहे, विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आहेत, हॉकी आहे, कुस्ती, बुद्धिबळ इत्यादी खेळाच्या स्पर्धा जागतिक पातळीवरती होतात. भारतामध्ये हॉकी, क्रिकेट हे लोकप्रिय खेळ आहेत. हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे. या खेळाच्या स्थानिक, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा होतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा गाजवणाऱ्या खेळाडूस त्याच क्षेत्रात उत्तम करिअरसुद्धा करता येतं. तुम्हाला माहिती आहे का, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1905 रोजी झाला. ध्यानचंद हे भारतीय हॉकी खेळाचे जादूगार आहेत. भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक ते होते. ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघानं बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकलं. 1928 आणि 1932मध्येही भारतीय हॉकी संघानं सुवर्णपदक जिंकली होती. तेव्हा मात्र मेजर ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. हॉकीतील त्यांच्या कामगिरीमुळं त्यांना हॉकीचे जादूगार म्हणतात. 1956मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना पद्मभूषण या सन्मानानं गौरवण्यात आलं होतं. अलीकडे खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण फार मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळतं. 20व्या-21व्या शतकात खेळाचं आंतरराष्ट्रीयकरण झालं आहे. ऑलिम्पिक, एशियाड, ब्रिटिश राष्ट्रकुल, विम्बल्डन यासारख्या स्पर्धांमधून खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल, लॉन टेनिस इत्यादी सामन्यांचं थेट प्रक्षेपण आपल्याला दूरदर्शन आणि अन्य वाहिन्यांवरून जगभर एकाच वेळी केलं जात आहे. ज्या देशांचा त्या खेळात काही सहभाग नाही असे प्रेक्षकसुद्धा त्या खेळाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणं जर द्यायचं झालं तर क्रिकेट विश्वचषक स्पर्धा किंवा प्रो कबड्डीसारख्या स्पर्धा जगभराच्या प्रेक्षकांनी खेळाचं अर्थकारणच बदलून टाकलं आहे. हौशी खेळाडू शिकण्यासाठी सामने बघतात तर प्रेक्षक हे मनोरंजनासाठी बघतात. कंपन्या जाहिरातीची संधी म्हणून सामन्याकडे बघतात. प्रेक्षकांना सामने समजावून देण्यासाठी सुद्धा निवृत्त खेळाडू येत असतात. खेळाचं साहित्य आणि खेळणी याविषयीची माहिती. लहान मुलांच्या करमणुकीसाठी आणि शिक्षणासाठी जी रंगीबेरंगी विविध साधनं किंवा जी उपकरणं असतात त्यांना आपण खेळणी म्हणतो. प्राचीन स्थळांच्या उत्खननामध्ये मातीपासून बनवलेली खेळणी सापडली आहेत. ही खेळणी हातानं किंवा साच्यातून तयार करत असत. प्राचीन काळातील भारतीय साहित्यामध्ये बाहुल्यांचा उल्लेख आहे.
शूद्रकाच्या एका नाटकाचं नावसुद्धा मृच्छकटिक हे संस्कृत नाटक आहे. मृच्छकटिक म्हणजे मातीची गाडी. तुम्हाला माहिती आहे का, कथा सरितचा सागर या ग्रंथात अनेक मनोरंजक खेळ आणि खेळण्याचं वर्णन आहे. त्यात उडणाऱ्या लाकडी बाहुल्यांचं वर्णन आहे. या बाहुल्या कळ दाबल्यानंतर उंच उडत, काही नाचत तर काही आवाज करत असे उल्लेख आहेत. काश्मीरी पंडित सोमदेव भट्टाराव याने 11व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये हा रचलेला संस्कृतातील प्राचीन कथासंग्रह आहे. यात पंचतंत्रातील प्राण्यांच्या कथा आहेत. वत्सराज उद्यानाचा मुलगा नरवाहन दत्त याच्या प्रेम प्रकरणातून या कथांचा वर्णन झाला. समाजातील विविध प्रकारच्या लोकांचं दर्शन या कथांमधून आपल्याला घडतं. मूर्ख, धूर्त, लबाड, चोर, फसवे, ठग, जुगारी अशा अनेक प्रकारच्या लोकांचं वर्णन या कथासरितचा सागरमध्ये आपल्याला ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. विविध स्त्रियांच्या स्वभावाचं दर्शनही याच्यात आहे. कलश राजाची आई आणि अनंतदेव या राजाची राणी सूर्यवती हिच्या मनोरंजनासाठी सोमदेवाने हा कथासरितचा सागर सांगितला. चला आपण शोधूयात की पूर्वी भारतातील अनेक भागांमध्ये लाकडी बाहुल्या बनवत असत. महाराष्ट्रात ठकी नावानं ओळखल्या जाणाऱ्या रंगीत लाकडी बाहुल्या तयार केल्या जातात. ठकी मुलींच्या खेळातली एक बाहुली आहे. भातुकलीच्या खेळामध्ये तिचा वापर केला जात असे. ठकी म्हणजे सागवानी लाकडाचा 6-7 इंच दंडगोलाकृती तुकडा घेऊन त्यात चेहरा कोरून तैलरंग दिलेली ती बाहुली आहे. शस्त्र म्हणून सुद्धा मारण्यासाठी ठकी उपयुक्त असत. ती मजबूत होती. याच ठकीचा वापर खेळ ठोकण्यासाठी, दाराची घट्ट बसलेली कडी काढण्यासाठी सुद्धा तिचा वापर हातोड्यासारखा केला जात होता. म्हणूनच तिला ठकी म्हटलं जात असे. ठकी टिकाऊ आणि मजबूत असे. आता आपण खेळणी आणि त्यांचा इतिहास समजून घेऊ. खेळण्यामधून इतिहास आणि तंत्रज्ञानाची प्रगती यावर की प्रकाश पडतो. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आपल्याला समजतात. माहिती आहे, महाराष्ट्रात दिवाळीत किल्ले करण्याची मोठी शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे आद्रीचे, आम्ही शिवबाचे मावळे. शूरवीर सह्याद्रीचे आम्ही शिवबाचे मावळे, शिकलो या मातीमधून पराक्रमाचे धडे. आम्ही शिवबाचे मावळे, आम्ही शिवबाचे मावळे. तखे सांगडी आम्ही या रानाची पाखरे, आभाळाचं सपान पाहू मातीची लेक. शुभं करोति कल्याणं घडवी बाळा हि शिकवण. शुभं करोति कल्याणं घडवी बाळा हि शिकवण. मावळे मावळे मावळे, आम्ही मावळे, आम्ही मावळे. आटेच्या पारी आली वासुदेवाची स्वारी, घेत मुखी नाव. मोठी परंपरा आहे. या मातीच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी यांच्या प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या साह्यानं घडलेल्या इतिहासाला उजाळा देण्याचा हा एक प्रकार आहे. इटलीतील पॉम्पेई शहराच्या उत्खननात एक भारतीय हस्तितंत्री बाहुली सापडलेली आहे. ती 1ल्या शतकातील असावी असा इतिहासकारांचा अंदाज आहे. त्यावरून भारत आणि रोम यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अनुमान करता येतो. अशा रीतीनं उत्खननात मिळालेली खेळणी ही प्राचीन काळी विविध देशांमधील परस्पर संबंधावरती आपल्याला प्रकाश टाकू शकतात. खेळ आणि खेळासंबंधी काही साहित्य आणि चित्रपटांची सुद्धा निर्मिती झालेली आहे. इतकं खेळाला महत्त्व प्राप्त झालं आहे. खेळाशी संबंधित साहित्य ही एक नवी ज्ञानशाखा आहे. खेळाशी संबंधित पुस्तकं, कोश नव्याने तयार होत आहेत. मराठी भाषेमध्ये नुकताच मल्लखांबाचा इतिहास प्रकाशित झाला. व्यायाम या विषयावरती सुद्धा कोश आहे. खेळ या विषयाला वाहिलेलं षटकार नावाचं नियतकालिक पूर्वी प्रसिद्ध होत होतं. इंग्रजीमध्ये खेळ या विषयावरती विपुल प्रमाणात साहित्य उपलब्ध आहे. खेळ या विषयाला वाहून घेतलेल्या दूरदर्शन वाहिन्यासुद्धा आहेत. आपल्याला माहीत पाहिजे,
बाळासाहेब पंडित हे क्रिकेटचे एक प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी 35 पुस्तकं लिहिली. त्यांनी वर्तमानपत्र मासिकांमध्ये अनेक स्तंभलेखन केलं. सुनील गावस्कर यांच्या सनी डेज इन मराठी या पुस्तकाचा अनुवाद प्रचंड लोकप्रिय झाला. अलीकडच्या काळामध्ये खेळ आणि खेळाडूंचा जीवनपट यावर काही हिंदी इंग्लिश चित्रपटांची निर्मिती झाली. इतकंच नव्हे तर मराठीसुद्धा चित्रपट तयार झाले. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर मेरी कोम आणि दंगल. मेरी कोम ही ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारी आणि कांस्यपदक मिळवणारी पहिली महिला मुष्टियोद्धा होती आणि फोगट भगिनी या पहिल्या महिला कुस्तीगीर होत्या. यांच्या जीवनावर हे चित्रपट आधारलेले आहेत. आपण काही खेळ आणि त्यावरती आधारित चित्रपट पाहूया. हॉकी चक दे इंडिया, धावणे भाग मिल्खा भाग, सायकलिंग जो जीता वही सिकंदर, फुटबॉल दन दना दन गोल, मुष्टियुद्ध साला खडूस, बॉक्सिंग मेरी कोम, क्रिकेट लगान, इकबाल क्रिकेट, स्ट्रायकर कॅरम, तालीम कुस्ती, चल धरपकड कबड्डी, एकता एक पॉवर कबड्डी असे चित्रपट आपल्याला सांगता येतील. चित्रपट बनविताना चित्रपटाचा कालखंड, त्या काळातील भाषा, पेहराव, सामान्य जनजीवन या सगळ्यांचा सखोल अभ्यास करावा लागतो. आणि या गोष्टींचा सखोल अभ्यास करणं हे इतिहासाच्या विद्यार्थ्यांना शक्य असतं. खेळ आणि काही व्यावसायिक संधी, या खेळातून आपल्याला काही व्यावसायिक संधीसुद्धा मिळतात. खेळ आणि इतिहास या गोष्टी वरवर पाहता भिन्न वाटत असल्या तरीसुद्धा त्यांचा निकटचा संबंध आहे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक संधी आहेत. ऑलिम्पिक किंवा एशियाड सामने किंवा कोणत्याही स्वरूपाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या संदर्भातील जाणकारांची आवश्यकता लागते. खेळाच्या स्पर्धा सुरू असताना त्याबद्दलची माहिती असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. या तज्ज्ञांना त्या खेळाचा इतिहास, त्यामागील आकडेवारी, खेळातले विक्रम, गाजलेले खेळाडू, खेळासंबंधीची ऐतिहासिक आठवण अशा गोष्टींची माहिती देणं गरजेचं असतं आणि यासाठी इतिहास उपयुक्त राहतो. दूरदर्शनवरून आज हॉकी, क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी, बुद्धिबळ इत्यादी खेळांच्या सामन्यांचा प्रत्यक्ष सामना चालू असतानाचं प्रक्षेपण चालू असतं. विविध वाहिन्यांमुळं या खेळासंबंधीच्या नोंदी ठेवणाऱ्यांना महत्त्व प्राप्त झालं आहे. खेळाशी संबंधित असणाऱ्या वाहिन्या आज 24 तास सुरू असतात. त्यामुळं या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या अनेक संधी आज उपलब्ध आहेत. खेळाच्या स्पर्धांमध्ये पंचांची आवश्यकता असते. पंच म्हणून पात्रता प्राप्त करण्यासाठी परीक्षा असतात. अशी पात्रता प्राप्त केलेल्या पंचांना जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करण्याची संधी मिळते. सरकार आणि खाजगी पातळीवरच खेळांना उत्तेजन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. खेळाडूंसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी आणि खाजगी आस्थापनामध्ये सुद्धा खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. तुम्हाला माहिती आहे का, बाळासाहेब पंडित महाराष्ट्राकडून उजव्या हाताने फलंदाजी करणारे एक फलंदाज होते. क्रिकेट सामन्यांचं मराठी भाषेतून समालोचनपूर्वी बाळासाहेब पंडित करत असत. आकाशवाणीवरून हे धावतं वर्णन ऐकण्यासाठी लोक जीवाचा कान करत असत. हे समालोचन करताना बाळासाहेब पंडित त्या मैदानाचा इतिहास, खेळाडूंचा इतिहास, खेळाशी संबंधित असणाऱ्या आठवणी आणि पूर्वीचे विक्रम यांची माहिती देत असत. त्यांना खेळाचे आणि खेळाच्या इतिहासाचे उत्तम ज्ञान असल्यामुळं त्याचं समालोचन रंजक व्हायचं. आपल्या समालोचनात खेळाडूंमध्ये सुधारणा करण्याच्या व्याप्तीवरती त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी ते ओळखले जातात. विद्यार्थी मित्रो, आज आपण खेळ म्हणजे काय, खेळाचे प्रकार, खेळ आणि साहित्य, खेळणी आणि त्यांचा इतिहास, खेळ आणि काही व्यावसायिक संधी याविषयीची आपण माहिती घेतली. पुढील भागात आपण पर्यटन आणि इतिहास याविषयीची माहिती अभ्यासू. धन्यवाद. पाठ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.